नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. पारू इतका मन लावून अभ्यास करत असते, पारू इतकी मेहनत करत असते, घरातलं काम करत असते, मेसचे डब्बे करत असते आणि एक्झाम जवळ आली म्हणून मन लावून असा अभ्यास करत असते. अगदी रात्रंदिवस तिने एक करून टाकलेला असतो. आदित्य सुद्धा त्याच्या प्रोजेक्टसाठी तेवढीच मेहनत घेत असतो, तेवढंच तो काम करत असतो. आता पारूला जेवढी गरज आहे चांगले मार्क मिळवायची, तेवढीच आदित्यला गरज आहे की प्रोजेक्ट 1 नंबर करून दाखवायचा आहे. पारू जेव्हा अभ्यास करत असते स्वतःच्या हाताने भरवत असतो आदित्य आणि तिला फक्त अभ्यास कर कंटिन्यू असं सांगत असतो. पारू सुद्धा खूप मन लावून अभ्यास करत असते कारण तिला 1 नंबर असे मार्क मिळवायचे असतात. पारू अभ्यास करत असते, आदित्य तिच्याकडून अभ्यास करून घेत असतो तर लाईट गेलेले असतात. पारू चिमणी लावते आणि चिमणीच्या उजेडामध्ये पारू अभ्यास करते आणि तिच्याकडून अभ्यास करून घेतो आदित्य. आता थांबायचं नाही, आता पुढे चालत राहायचंय. म्हणूनच पारू अगदी न थकता न दमता पुढे चालतच राहिलेली असते. काही लवकर उठून परत स्वयंपाक वगैरे सगळं काही केलेलं असतं. तिची सुद्धा तयारी केलेली असते कारण मेसचे खूप मोठ्या प्रमाणात डबे असतात, ते सुद्धा करते. अगदी रात्रभर जागून अभ्यासही केलेला असतो. पारू आता थकत नसते आणि डब्बे करता करता सुद्धा ती अभ्यास सुद्धा करत असते. जेव्हा वेळ येईल तेव्हा लगेच पुस्तक घेऊन वाचायला सुरुवात करते. तिच्या मैत्रिणी म्हणतात, एवढं काय टेन्शन घेते, आम्ही आहोत ना, आम्ही सगळं काही स्वयंपाकाचं बघतो, तू कर की अभ्यास. त्या खूप चांगल्या बायका असतात, तुझ्या अभ्यासाकडे नीट लक्ष दे, आम्ही आहोत, आम्ही सगळं काही बघून घेतो. पारू अगं कशाला टेन्शन घेतीये, की कामं काय ग, आम्ही करूच की, आम्ही कशासाठी आहे. दाम संगीच्या नवऱ्याने आवाज दिलेला असतो, जो गुंड असतो त्याने. त्याला माहितीये संगी पारूला मदत करतीये आणि त्याला ते आवडत नसतं. दारुडा असतो, नेहमी दारू पिऊन येऊन तमाशा करत असतो. आत्ताही तो तमाशा करायला चाललेला असतो. संगे संगे दारू प्यायलेला असतो आणि संगे संगे चल घरी चल घरी अगदी तिला खेचत खेचत तो चाललेला असतो. आता सगळे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, तो काय ऐकायला तयारच नसतो. मी इथं काय करताय, तू इथं काय करते ते सांग संगे. नको म्हटलं तरी येतेस, कशासाठी येते ग, नवरा नाही म्हणला ना, मग काय कारण नाही तुझं यायचंय संगे. मी सुद्धा धीट असते, येत नाही जा, काय करायचंय ना कर तू, जा मी येत नसतो. आता जेव्हा संगी म्हणते तिच्या नवऱ्याला मी येत नसते जा, लई हिंमत आली आहे का, हिंमत आधीच यायला हवी होती, लई उशीर झालाय, कुणाचं शिकली ग आणि कुठून एवढी हिंमत आली. आणि तिच्या कानाखाली द्यायला सनकन त्याने हात असा वर केलेला असतो की पारू लगेच हात पकडते. ए मारायचं नाही या, आणि पारूवर तो जाऊन जायला लागलेला असतो. तिसरी उठते आणि त्याला एका लातेतच खाली पाडते. ए नाही म्हणलं म्हणजे नाही, नाही म्हणली ना संगी, चल येणार नाही, निघितून. आता सगळ्या बायकांनी याला सुद्धा लाथाबुक्क्याचा दाखवायचा दणका वेळ आलेली असते. आता त्या डायरेक्ट एका लातीतच तिने खाली पाडलेलं असतं आणि लगेच निघायचं, नाही तर तुला पण दणका दाखवा. बेवडा इतका प्यायलेला असतो की त्याला उठायचं सुद्धा कळत नसतं. का घाबरलेला असतो. ती बाई जेव्हा दम देते ना की बरोबर तो चाललेला असतो. आता थोडा पुढे जातो आणि परत माघारी येतो. पारूकडे इतका रागाने बघत असतो की जणू काही तिला खाऊन घेतो की काय. त्याच्या सगळ्या बायका त्याच्या समोर उभे राहिलेल्या असतात ढाल बनून, काय करतोय रे. परत आता घाबरतो बायकांना आणि गपचूप चाललेला असतो. गेल्यावर संगी म्हणते, अगं पारू रोजचा त्रास आहे, मेल्याचा वैताग आणलाय त्याने, नुसता ढोसून येतो आणि तमाशा करतो, रोज असंच करतो. काही सहन केलं पण आता नाही, आता मी काय सहन करत नसते. सगळ्या बायकांनी तिला हिंमत दिलेली असते आणि तिला सुद्धा हिंमत आलेली असते. बिचारी आता रडायला लागलेली असते. पारू म्हणते, बघा रडायचं नाही. संगीताच म्हणते परत, चला उशीर व्हायला नको, आवरा बरं पटपट पटपट, सगळ्यांनी हात चला चला चला, हात पटापट चालवा. तिचं रडू तिने आवरलेलं असतं आणि कामाला अगदी हिमतीने परत सुरुवात करते. संगीता स्वतःचं दुःख बाजूला सारते. पारू अजिबात काळजी करू नको, नीट अभ्यास कर, आम्ही सगळं काही बघतो इकडे स्वयंपाकाचं. पारूला सुद्धा आधार आलेला असतो, सगळ्यांनी तिला हिंमत दिलेली असते. आदित्य आता त्याची उरलेली कागदपत्र क्लिअर करायला ऑफिसमध्ये आलेला असतो. तिथलचे लोक आदित्यचं स्वागत करतात, कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात. खूप मोठा आणि महत्वाचा प्रोजेक्ट हाती घेतलाय. जवळजवळ आता सगळे काही डॉक्युमेंट वगैरे सगळं काही क्लिअर आहे. आदित्य आता लवकरात लवकर एखादा चांगला मुहूर्त बघा आणि तुमच्या कामाला सुरुवात करा. कळतंय का. हो सर, लवकरात लवकरच आता कामाला सुरुवात करणार. फंडिंगचा मार्ग सुद्धा मोकळा झालाय, तुम्हाला अजिबात कशाचं टेन्शन नाहीये. बघा आदित्य, लवकरात लवकर सुरुवात करा. आदित्यला सुद्धा त्या लोकांनी इतकं प्रोत्साहन दिलेलं असतं, साथ दिलेली असते, पटापट त्याची सगळी काही कामं झालेली असतात, डॉक्युमेंट वगैरे सगळं काही रेडी असतं. त्यामुळे आदित्यला सुद्धा खूप आनंद आणि असं जोश भरलेला असतो की हो सर, नक्कीच लवकरात लवकर मी कामाला सुरुवात करणार आहे. आता मला पण खरं तर इनॉग्रेशन करायचंय सर, तुम्हाला निमंत्रण द्यायला नक्की येणार. आम्ही सुद्धा आदित्य नक्की येणार आहोत कारण आम्हाला सुद्धा खूप आनंद झालाय या प्रोजेक्टमुळे. हा प्रोजेक्ट आपल्या विभागासाठी माइलस्टोन ठरणार आहे, त्यामुळे आम्ही आनंदाने हजेरी लावणार म्हणजे लावणारच. तुम्ही फक्त बोलवा हो आदित्य, आम्ही कसा येतो बघाच तुम्ही. ते साहेब लोक असतात, म्हणतात आदित्य पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खूप कौतुक आणि अभिनंदन केलेलं असतं आदित्यचं, कारण आदित्य खूप छान असं काम करत असतो.
आदित्य आता तिथून निघून गेलेला असतो, कारण त्याचं काम झालेलं असतं. आता आदित्य लांबूनच पारू पारू असं ओरडत आलेला असतो, इतका आनंदामध्ये असतो. पारू म्हणते, आदित्य सर काय? अगं पारू, आपल्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. सगळ्या परमिशन, सगळ्या फॉर्मॅलिटी, सगळं काही क्लिअर झालंय. आता फक्त आपण कामाला सुरुवात कधी करतोय ते बघ, तेवढंच राहिलंय. अरे वा, अभिनंदन अभिनंदन आदित्य सर, सगळं काही व्यवस्थित आणि छानच होणार आहे, बघतच राहा आता. आदित्य म्हणतो, हो ना. आदित्य सर, मी एक सुचू का हो? आदित्य म्हणतो, हो सुचव की. चांगला मुहूर्त बघा बरं गुरुजींकडून, मग आपण लगेच कामाला सुरुवात करूया. आदित्य म्हणतो, हो ग, हे तर राहिलंच की. कामाची सुरुवात चांगली होईल, देवाच्या आशीर्वादाने होईल, मग कसं काय निर्विघ्न सगळं काही पार पडतं बघा. हो की, लगेच फोन लावतो. आता गुरुजींना लगेच फोन लावलेला असतो आदित्यने. आता गुरुजी बसलेले असतात त्यांच्या भक्तांबरोबर. लगेच आदित्यचा फोन बघून ते पटकन फोन उचलतात. बोल आदित्य बाळा. दिवसातून फोन लावलाय आदित्य. गुरुजी, खूप महत्वाच्या कामासाठी फोन लावलाय मी तुम्हाला. बोल ना बोल. गुरुजींनी आदित्यची चौकशी वगैरे केलेली असते आणि मुहूर्त सांगितलेला असतो. आता मुहूर्ताची वेळ ऐकून पारू म्हणते, वा, खूप छान दिवस निवडलाय. आदित्य म्हणतो, हो की, लवकरात लवकर सुरुवात होणार आहे बघ आपल्या कामाला. मंगळवार अगदी चांगला आहे आणि देवी आईचा वार आहे आदित्य सर, एकदम छान काम होणार आहे. मला असं म्हणायचं होतं, तुम्ही आदित्य सर, तुम्ही देवी आईला सुद्धा बोलावं, आग्रहाचं निमंत्रण द्यावं असं मला वाटतंय. पारू, तिला बोलावल्यावरती येणार? हो, मला खात्री आहे, नक्कीच येणार. त्यांचा मुलगा प्रगती करतोय, पुढे चाललाय, एका आईला तर नक्कीच आनंद होणार ना. आणि मला खात्री आहे देवी आई कधीच नाही म्हणणार नाही. ते येणार म्हणजे येणार. तुम्ही फक्त त्यांना बोलवून तर बघा, ते येणार याची गॅरंटी मी तुम्हाला देते. आदित्य म्हणतो, मला खात्री आहे ती येणार नाही. पारू म्हणते, मी म्हणतेय ना ते येणार आहे. मी म्हणतेय म्हणून फक्त आमंत्रण तर देऊन या, पुढचं पुढे बघूया. आता काय आमंत्रण मिळालं ते आल्याशिवाय राहूच शकत नाही. ते येणार म्हणजे येणार, मी तुम्हाला खात्री देते ना. आता आदित्यही तयार झालेला असतो आणि फायनली तो आता अहिल्याकडे आमंत्रण पत्रिका घेऊन जाणारच असतो. जा, देवी आईंशी बोला, तर तुमचं नक्की ऐकतील आणि होकार सुद्धा देतील की हो, येतेय मी. आदित्य सर, तुम्ही नाराज होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतेय. तुम्ही जाऊन तर बघा. इथे आता एक मिनिटही व्हायला घालवत नाही, धावत पळत तो अहिल्याकडे आलेला असतो. लांबूनच आई आई ओरडतो. प्रीतम म्हणतो, अरे दादा, ये ना ये ना ये ना, ये बस. आता आदित्य अगदी ऑकवर्ड होऊन अहिल्याच्या समोर बसलेला असतो. अहिल्याला अजिबात आनंद झाला असं काय दाखवत नाही. दामिनी आणि दिशा तिथे उभेच असतात ठरल्याप्रमाणे जिन्यामध्ये, आणि अहिल्याची फाईल वाचत असते, तिचं काम चाललेलं असतं. आता श्रीकांतला खूप आनंद होतो आणि बिचाऱ्या प्रीतमला सुद्धा. आई बाबा, खूप महत्वाचा आणि आनंदाचा निरोप घेऊन तुमच्याकडे आलोय मी. श्रीकांत म्हणतो, बोल ना आदित्य. आई, आता प्रोजेक्टला सुरुवात होणार आहे आणि त्याचं इनॉग्रेशन आहे आणि त्यासाठी तू यावंस असं मला वाटतं. तुझी उपस्थिती असली की 4 चांद लागतील. प्लीज आई, तू यावं एवढी विनंती, रिक्वेस्ट करतोय तुला, प्लीज. प्रोजेक्टची पायाभरणी तुझ्या हातून व्हावी एवढीच माझी इच्छा आहे आणि तू ती इच्छा पूर्ण करशील असं मला वाटतंय आई, प्लीज. आदित्य आता रिक्वेस्ट करत असतो, पण त्या हक्काने म्हणू शकत नसतो की तू येच म्हणून. अहिल्या म्हणते, काय रे, एकदा सांगितलेलं कळत नाही, पुन्हा पुन्हा काय येतो इथे? तुझा आणि माझा काही एक संबंध नाहीये, काही देणं घेणं नाहीये, मग का रे सारखा सारखा येतो? तुला बोललेलं कळतच नाही का रे? आदित्यला एकदम धक्का बसलेला असतो आणि अपमान झाल्यासारखं होतो. सगळ्यांनाच हे शॉकिंग असतं की अहिल्या डायरेक्ट कशी बोलते आदित्यला. अहिल्या म्हणते, तू तुझा मार्ग निवडलाय ना, तुझं जग वेगळं, आमचं जग वेगळं, काही एक संबंधच नाहीये. तुझ्या आयुष्यात जा की पुढे, तुझा आणि आमचा काही संबंध नाहीये. कुठला प्रोजेक्ट करतो, काय प्रोजेक्ट करतो, याच्याशी आम्हाला काय देणं घेणं रे? काही एक संबंध नाहीये आणि खूपदा सांगून झालंय की तुझा आमचा काही एक संबंध नाहीये. का सारखं सारखं तेच ते सांगायला लावतो? तुझ्या डोक्यात येत नाही का गोष्टी? प्रीतम म्हणतो, आई विसरतीये का तू? आपण याच्या प्रोजेक्टला फंडिंग केलंय आणि तू असं काय बोलतेय काही एक संबंध नाहीये? ए प्रीतम, मी काही एक विसरले नाही, सगळं काही अगदी व्यवस्थित लक्षात आहे. हाच काय, अजून दुसरं कोणी जरी आलं असतं ना, आणि असं धर्मदायी कामं तर चालूच असतात ना, आपण हे करतोच. गरिबांना, गोरगरिबांना मदत करणं तर आपण करतच असतो ना. हा प्रोजेक्ट घेऊन कुठलाही एक्स माणूस आला असता, त्यासाठी फंडिंग मी नक्कीच केलं असतं, मला खात्री आहे. याला फंडिंग केलं त्यात एवढं विशेष काय? आणि तसं ही फंडिंग केलं, काम संपलं. त्याच्या प्रोजेक्टसाठी मी स्वतः जाणं वगैरे काळजी मला काही एक नाहीये, देणं घेणं सुद्धा नाहीये. त्याला काय करायचंय काय नाही त्याचा सर्वस्वी प्रश्न, कुठे काय त्याने करावं. मी कशालाही बांधील नाही आणि मी जाणार नाही, अगदी स्पष्ट सांगतीये. आईला एवढं बोलून शांत बसलेली असते. दामिनी म्हणते, अरे देवा, या वहिनींचं नेमकी चाललंय तरी काय? कधी आदित्यासाठी देवाला अगदी वेठेच धरतात, कधी डायरेक्ट तोंडावर संबंध नाही असं सांगतात. या वहिनी असं दुटप्पी का वागताय ना, मला कळतच नाहीये. आता देव कन्फ्यूज झाला होता, आता मला कन्फ्यूज करताय वहिनी. नेमकी वहिनी आदित्यच्या बाजूनी आहे की वहिनी आदित्यच्या विरोधात आहे?
आता खरंच दामिनीला बिचारीला टेन्शन आलेलं असतं की अहिल्या काय वागती याच्या लक्षातच येत नसतं, पण अहिल्या काय चीज आहे हे दामिनीने अजून ओळखलेलंच नसतं. त्यामुळे हे आदित्य आणि अहिल्यामध्ये चाललंय त्याच्यावरून ती आता गोंधळल्यासारखी झालेली असते. दामिनी म्हणते यांना नक्की ठरवता काय येत नाही, यांना आदित्य हवाय की नकोय, कधी हवा असतो तो कधी नकोय, काय सारखं ये जा लावलंय. वहिनींचंच माहिती बाबा, वहिनींना आहे ना. मला खरं काही कळत नाही, या सततचे डायलॉग ऐकून ना आता कंटाळा आलाय मला. आदित्य म्हणतो आई प्लीज असं काही बोलू नका, हा प्रोजेक्ट तुझं सुद्धा ड्रीम आहे, तुझं सुद्धा स्वप्न आहे ना, आणि मग तू हे स्वप्न पूर्ण व्हायला चाललंय तर साथ का देत नाहीये, आणि तू आहेस तर सगळं काही हे तुला सुद्धा माहितीये, मग प्लीज का नकार देते तू यायला आई, प्लीज आई रिक्वेस्ट करतो ये ना तू प्लीज. फक्त तुझे आशीर्वाद हवे, तू आलीस की माझा प्रोजेक्ट परफेक्ट होणार यात काही शंकाच नाहीये, तुझा आशीर्वाद मिळाला की सगळं छान होणार, प्लीज आई. आता बिचारा आदित्य इतका रिक्वेस्ट करत असतो तरी अहिल्या अजिबात काही परिणामच होत नसतो. आदित्यकडे बघतच थांबलेली असते. आदित्य ते कार्ड समोर सरकवतो आणि नमस्कार करतो. तुला विनंती करतो, हात जोडतो, पाया पडतो, पण प्लीज प्लीज माझ्या प्रोजेक्टसाठी तू ये आई. दामिनी आणि दिशा तमाशा बघत असतात. तमाशा बघायला त्यांना फार इंटरेस्ट. अहिल्याला सगळे समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. अहिल्या प्लीज नकार देऊ नको, चांगलं काम करतोय ना, नकार देऊ नको प्लीज अहिल्या. आदित्यने खूप मनापासून तयारी केली, खूप मेहनत घेतली आणि त्याची मेहनत तू सुद्धा बघितली आहे ना, मग नकार का देतेस, प्लीज त्याला आशीर्वाद द्यायला जा. या प्रोजेक्टमुळे लोकांचा फायदाच होणार आहे ना, म्हणून म्हणतो तू जा आणि थोडासा हातभार लाव प्लीज अहिल्या. आई प्लीज असं करू नको, मला माहिती आहे तुला हे प्रोजेक्ट किती आवडतं आणि माझ्यासाठी तू नक्कीच येणार आहे. प्लीज ज्या दिवशी तू या घरातून निघून गेला ना त्या दिवशी तुझा आणि माझा संबंध संपलाय आदित्य. तू माझा आदित्य राहिलाच नाहीये. ज्या दिवशी त्या मुलीचा हात धरून तू घराच्या बाहेर गेला त्यावेळेलाच विषय संपलाय, कळतंय का. त्या मुलीचा हात पकडला, विषय संपला. आईचा हात तू सोडला त्याच वेळेला. त्यामुळे प्लीज माझ्याकडनं कसलीही अपेक्षा करू नको. इतकी सडेतोड ही बोलत असते अहिल्या. प्रीतमला इतकं वाईट वाटत असतं, तो बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याची हिंमत होत नाही. मध्ये कसं बोलू मी, आई बोलतीये. श्रीकांत सुद्धा खूप नाराज झालेले असतात अहिल्याच्या या वागण्यावर, पण ते सुद्धा तिला कधीच डायरेक्ट काही बोलत नाही आणि आत्ताही ते डायरेक्ट काही बोललेले नसते. त्यासाठी खूप त्यांचा जीव तुटत असतो, पण सध्या त्यांनी शांत बसलेले असतात, काही एक बोलत नाही. आदित्य आता रडवेला झालेला असतो. माझ्या आईशिवाय मी अपूर्ण नाही हे तुलाही माहितीये. तू जिथे आहे तिथे मी पूर्ण होऊ शकतो किंवा ती गोष्ट माझ्याकडनं पूर्ण होऊ शकते. तू नाहीस तर काहीही पूर्णत्व येणार नाही आई. आदित्य आता सांगून समजून रिक्वेस्ट करून अगदी दमलेला असतो. तो उठतो आणि म्हणतो मला खात्री आहे तू नक्की येणार इनॉग्रेशनला, मला गॅरंटी आहे. मी तुझा मुलगा आहे आई, तू हट्टी आहेस तर मी सुद्धा हट्टी आहे. तू येणार म्हणजे येणार, मला गॅरंटी आहे. आदित्य आता म्हणतो येतो मी, तू येणार आहेस. आता आदित्य चाललेला असतो. प्रीतम श्रीकांत त्याच्या मागे मागे चाललेले असतात. आदित्य करत अहिल्या म्हणते एक मिनिट, चाललाय ना तो, जाऊ द्या, थांबवण्याची गरज नाहीये. अहिल्या आता उठून उभा राहते आणि सगळ्यांचेच कान उघडणी करते. एक लक्षात ठेवायचं आणि पक्क लक्षात ठेवायचा, त्या कार्यक्रमाला कुणीही जाणार नाहीये. लक्षात ठेवायचं, जर कोणी केलं तर अहिल्याशी गाठ या, लक्षात ठेवा. अहिल्या म्हणते त्याचा आणि आपला काही एक संबंध उरलेला नाहीये, त्यामुळे कुणीही आग्रह धरायचा नाही, गुपचूप सुद्धा कोणी जायचं नाहीये. कळतंय का मी काय सांगितलंय. आणि मला जर कळालं कुणी गुपचूप गेलंय तर बघा तुम्ही. दामिनी आणि दिशा अहिल्या निघून गेल्या लगेच हसायला लागतात. न्यू सासू मॉम, मस्त आग पेटलीये, वा काय भडका उडालाय, जबरदस्त. यांना आनंद मिळालेला असतो. इकडे आता पारू स्वयंपाक करत असते आणि तिचं लक्षच नसतं. चपाती जळालेली असते तरी पण पारूचं लक्ष नसतं. आदित्य येतो आणि म्हणतो अगं पारू काय चाललंय, चपाती जळालीये. पारू पटकन घट्ट अशी मिठी मारते आदित्यला. अगं पारू काय झालंय सांगतीस का जरा. आदित्य सर परवाच सराव परीक्षा. अगं मग चांगलं आहे ना, तुझा तर अभ्यास झालाय. तसं नाही हो, अभ्यास तर झालाय माझा. सराव परीक्षा पण परवा आणि कार्यक्रमाचा दिवस पण परवा, मग मी काय करू. मला खूप इच्छा आहे तुमच्या कार्यक्रमाला यायची. हो असं आहे तर यार, दोन्ही गोष्टी एकत्र आल्या होय पारू. म्हणते आदित्य सर मी एक काम करते, या वेळेला परीक्षा बुडवते आणि पुढच्या वेळेला देते की पेपर. रेडी झाली आहेस का. परीक्षेला जाणं आणि परीक्षा देणं जास्ती महत्वाचं आहे. तू परीक्षेला जाणार आणि परीक्षा देणार, परत जर म्हणते ना परीक्षा बुडवते तर माझ्या इतका वाईट कोणी नाही. आदित्य आता चिडलेला असतो पारूवर. परत पेपर बुडवते असा शब्द सुद्धा काढायचा नाही. प्रिया बेडरूम मध्ये असते आणि कपड्यांची जरा आवरावर करत असते. तेवढ्यात काय प्रीतम नेहमीसारखा दंदन करत आलेला असतो. प्रियाला कळतच नाही ह्या प्रीतमचं चाललंय तरी काय. प्रीतम काय चाललंय, कसलं टेन्शन आहे एवढं, अहो काय झालंय प्रीतम. आहे ना प्रिया, मला ह्या आईचं वागणंच पटत नाहीये. आता काय केलंय आईने. दादा एवढ्या सन्मानाने आला होता तिला आमंत्रण द्यायला. प्रिया म्हणते काय, प्रीतम दादा आले होते. अगं हो आला होता, बराच वेळ होता. त्याचं प्रोजेक्ट आहे ना, भूमिपूजन करायचंय, त्याचं आमंत्रण द्यायला आईला आला होता आणि आईच्या हस्तेच त्याला त्याचं
भूमिपूजन करायचंय म्हणून तो खूप रिक्वेस्ट करत होता की प्लीज प्लीज ये म्हणून. आईने तोंडावर त्याला नकार दिलाय, तुझा आणि आमचा काही एक संबंध नाही, आम्ही कुठल्याही तुझ्या कार्यक्रमाला येणार नाही आहोत. आणि आईने त्याला तर नकार दिलाय, प्लस असं सांगितलंय की घरातला एकही माणूस त्याच्या कार्यक्रमाला जाणार नाही. जर कोणी गेलं तर माझ्याशी गाठे. त्याच्या डोळ्यात अगदी स्पष्ट दिसत होतं ते प्रोजेक्ट किती महत्वाचं आहे त्याच्यासाठी, किती त्याने पॅशनेटली ते काम केलंय. एवढं जीवावर बेतलं तरी पण त्याने काय प्रोजेक्ट सोडलेला नाहीये. आईने सरळ सरळ नकार दिला ग. फार चुकीचं वागली आई. आणि या वेळेला खरंच आई जे वागली ते मला आवडलेलं नाहीये प्रिया. तुला मी स्पष्टच सांगतो, प्रीतम जरा शांत होता का? खूप कष्ट घेतले आदित्य दादाने. मलाही माहिती आहे की प्रीतम, एक फॅमिली म्हणून आदित्य दादाला आपण जायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे. काही कॉन्फिडन्स येईन त्यांना, आधार येईन आपण गेल्यावर. आपण जाऊया का कार्यक्रमाला, कसं वाटतंय तुम्हाला? तर म्हणतो ऑब्विसली आपण जाणार आहोत. माझ्या दादाचा कार्यक्रमाला माझ्या डोळ्याने बघायचा आहे, तो आनंद मला डोळ्यात सामावून घ्यायचा आहे. मी जाणार म्हणजे जाणार, आपण जाऊया, मी म्हणजे आपण जाऊया. आदित्य म्हणतो इनॉग्रेशन थोडं पुढे ढकलतो मी, तुझं पेपरला जाणं मस्ट आहे आणि तू पेपरला जातीयस. नाही नाही नाही, नको नको नको, इतक्या दिवसातनं मुहूर्त आलाय तर पुढे वगैरे ढकलायचं नाहीये. तुम्ही तुमचा कार्यक्रम वेळेतच करायचा आहे. असं काही बी करायला जाऊ नका. आदित्य सर, आपल्या आयुष्यात आत्ताच कुठेतरी चांगलं व्हायला लागलंय आणि आता असं काही करू नका तुम्ही ना, कारण काही व्यत्यय यायला नको. आणि गुरुजींनी एवढा चांगला मुहूर्त काढून दिलाय, मग आपण का ते पुढे ढकलायचं आहे? काही गरज नाहीये. ठरलेल्या वेळेत आणि सगळं काही तेव्हाच होणार आहे. रेखा सुद्धा वाटल्या कार्यक्रम ठरलेल्या वेळेत ठरलेल्या दिवशीच होणार आहे आदित्य सर, त्यात काही बदल होणार नाहीये. इनॉग्रेशनच्या वेळेला तू तिथं हवी होतीस, तू येत तर सगळं पारू, आणि तूच नाही म्हटल्यावर आदित्य सर मी मनाने तिथं असणारच आहे नक्कीच. मन लावून अभ्यास करेन, पटापटापटा पेपर संपेन आणि तुमच्या कार्यक्रमाला येऊन उभी राहीन. मग तर झालं, पेपर पण होईल आणि तुमचा कार्यक्रम पण. डोंट वरी, एकदम वेळेत दोन्हीही कामं होतील, पेपरही होईल आणि तुमच्या कार्यक्रमाला सुद्धा येणं होईल. कशाला टेन्शन घेताय आदित्य सर? ते म्हणतो तसंही चालेल, बेस्ट. तळालेली चपाती मला दे, मला आवडते तसली चपाती. इकडे आता प्रीतम आणि प्रियामध्ये भांडण लागलेलं असतं. प्रीतम अगदी गबाळ्यासारखा करतो, अंगातलं त्याने जॅकेट काढलेलं असतं आणि असंच बेडवर टाकलेलं असतं. बिचारी प्रिया किती वेळचं सगळं कपाट आवरत असते. आता काय केलंय, एवढी काय चिडलीये? काय केलंय म्हणजे काय प्रीतम? कपाट बघा जरा, अस्तव्यस्त, अजिबात काही स्वतःचं कपाट व्यवस्थित आवरत नाही. मी इतकं छान केलंय तर आल्या आल्या लगेच हे टाकून दिलं. काय आहे प्रीतम हे असं वागणं चांगलं नाही. तर इतकी बडबड करत असते, खूप चिडलेली असती प्रिया. प्रीतम आता लाडीकुडी लावायला लागलेला असतो, लाडात येतो. लाडात यायचं नाही, स्वतःचं कपाट स्वतः आवरायचं. तुला सांगू का, एक्स्ट्रा पुण्य मिळतं असे कपाट वगैरे आवरले. आणि तुला हवं असेल तर रोज आवरत जा माझं कपाट. हो, माहित नव्हतं प्रीतम मला एक्स्ट्रा पुण्य मिळतं. कपाट छान नाहीये ना, मी नीट कपाट लावते मग एक्स्ट्रा पुण्य मिळेल. बरोबर आहे ना प्रीतम? त्यामुळे सगळे ब्लेझर काढून दिलेले असतात, व्यवस्थित लाव. प्रिया म्हणते हो सगळे व्यवस्थित लावते, तुझ्या आणि पुण्याच्या मध्ये येणार नाही, सगळे छान लाव. हो हो, अगदी छान ब्लेझर लावते मी. इकडे आता श्रीकांत आलेले असतात अहिल्याशी बोलायला. अहिल्या जे वागली बोलली ते अजिबात त्यांना पटलेलं नसतं. त्याच्या कार्यक्रमाला जाणं आवश्यक आहे, आई वडील म्हणून तरी. एवढं मोठं प्रोजेक्ट करतोय तो, आशीर्वाद द्यायला, पाठीवर आनंदाची शब्बासकीची थाप द्यायला आई वडिलांनी जाणं खूप महत्वाचं आहे, हे तुलाही कळतंय. ते म्हणते श्रीकांत एकदा सांगितलंय ना, आणि परत मला यावर चर्चा करायची नाहीये. श्रीकांत म्हणतात तुला तुझ्या आवडीची मुलगी निवडायची होती, ते तुला जमलं नाही आणि पारूशी लग्न केलंय त्याने म्हणून तुझा इगो दुखावलाय, बाकी काही नाही. पारूने आपल्या घरासाठी काय काय केलंय जर आठव अहिल्या. श्रीकांत म्हणतात आदित्यचं सुरक्षा कवच म्हणून कुठली मुलगी शोधत होतं, दुसरी तिसरी कोणी नसून ती पारू आहे अहिल्या. पारूला कळतं, पारू पटकन लगेच आश्चर्यचकित होऊन श्रीकांतकडे बघायला लागते. हो अहिल्या, तू ऐकलंय ते बरोबर आहे, पारूच सुरक्षा कवच आहे आदित्यचं. अहिल्याला लगेच आठवतं, गुरुजी म्हटलेले असतात पारूच्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे ते म्हणजे आदित्यचं सुरक्षा कवच. आदित्यचं सुरक्षा कवच म्हणून काम करतीये किंवा त्याचं रक्षण करतीये ती फक्त पारू आहे. आणि याआधी सुद्धा सांगितलं होतं, एक मुलगीच आदित्यचं रक्षण करू शकते, त्याला सुरक्षित ठेवू शकते. दुसरी तिसरी कोणी नसून ती पारूची अहिल्या देवी, तुम्ही हे लक्षात घ्या. आता अहिल्याला पटकन हे बोललेलं आहे आठवायला लागलेलं असतं. तरीही तुझा का राग आहे तिच्यावर मला हेच कळत नाहीये. पारूमुळे आदित्य सुरक्षित आहे, सुखरूप आहे, आपल्यासमोर धडधाकट उभा आहे, हे जरा लक्षात घे. हे बघ, मी एकदा सांगितलंय मी जाणार नाही म्हणजे नाही जाणार, पण मी तुला थांबवणार नाहीये. तुला जायचं असेल तर तू खुशाल जाऊ शकतो. अहिल्या आता निर्णय देते. हे बघ, बाप म्हणून तर आदित्यच्या बरोबर मी कायमच आहे, पण तुझ्या विरोधात मला जायचं नाहीये अहिल्या. श्रीकांत आता निघून गेलेले असतात आणि पारूला सुरक्षा कवच आहे आदित्यचं हे सारखं सारखं आता अहिल्याला आठवत असतं. आता बघूया अहिल्याचं मनपरिवर्तन होणार का आणि अहिल्या आदित्यच्या कार्यक्रमाला जाणार का. अहिल्या जर गेली तर आदित्यला नक्कीच आनंद होणार. मित्रांनो, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.